हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम टू मेड प्रोजेक्ट मेडिकल लेक्चर्स. तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण नर्सिंग ॲप्टिट्यूडचे 30 MCQ सॉल्व्ह केले होते आणि सर्व MCQचं आपण एक्सप्लेनेशन पण प्रॉपरली बघितलेलं आहे. तर मित्रांनो, आज आपण नवीन 30 MCQ जी आपली टेस्ट सिरीज नंबर 2 आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन MCQ बघणार आहोत. तर कालची जी आपली टेस्ट सिरीज होती, खूप चांगला रिस्पॉन्स तुम्ही सर्वांनी दिलेला आहे अँड आय ॲप्रिशिएटेड यू की तुम्हाला सर्वांना नर्सिंगमध्ये खूप इंटरेस्ट आहे, त्याच्यातून समजतंय. तर आज आपण नवीन 30 MCQ बघू आणि तुम्हाला जर आजच्या MCQची PDF वगैरे जर लागत असेल तर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे, तर तुम्ही तिथून व्हॉट्सअप ग्रुप आपला जॉईन करायचा आहे. कालचा जो व्हिडिओ होता तर त्याची जी लिंक आहे ती पण तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिसून जाईल. जे विद्यार्थी आज नवीन आपली टेस्ट सिरीज अटेंड करत आहेत तर त्यांच्यासाठी मी सांगतोय की आपण आता रोज एक्झामपर्यंत रोज 30 नवीन MCQ नर्सिंग ॲप्टिट्यूडचे इथे कव्हर करणार आहेत. जे MCQ तुम्हाला पेपरमध्ये विचारले जाऊ शकतात, ज्या पॉईंटवर तुम्हाला MCQ पेपरमध्ये विचारले जाऊ शकतात. तर आपण सर्व इम्पॉर्टंट टॉपिक्स नर्सिंग ॲप्टिट्यूडचे इथे कव्हर करणार आहे. तर जास्त जर तुम्हाला अजून बाकीची इन्फॉर्मेशन पाहिजे जर असेल, नर्सिंग ॲडमिशन सर्व अपडेट्स वगैरे, तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपला जो व्हॉट्सअप ग्रुप आहे तर व्हॉट्सअप ग्रुपशी आजच कनेक्ट व्हा. तर चला मित्रांनो, आपली जी व्हिडिओ आहे आता तर त्याला आपण स्टार्ट करूया. नर्सिंग ॲप्टिट्यूडची आपली जी सेकंड टेस्ट सिरीज आहे तर आपण त्या सेकंड टेस्ट सिरीजला आता स्टार्ट करू आणि कोणते MCQ सेकंड टेस्ट सिरीजमध्ये आहेत तर ते बघू आणि समजून घेऊ. तर आपला पहिला MCQ आहे, विच नर्सिंग ॲक्शन यू टेक फॉर द पेशंट विथ फीवर. म्हणजे एक पेशंट आहे आणि त्या पेशंटला ताप आलेला आहे, तर खालीलपैकी कोणती नर्सिंग ॲक्शन तुम्ही ॲज अ नर्स घ्याल. तर याच्यामध्ये ऑप्शन आहे हॉट ॲप्लिकेशन, त्यानंतर कोल्ड स्पंजिंग, त्यानंतर मेडिकेशन अँड नन ऑफ द दिस. तर याच्यामधलं जे राईट ऑप्शन आहे जे आपल्याला चॉईस करायचं आहे तर ते म्हणजे कोल्ड स्पॉन्जिंग. हे आपलं सर्वात पहिलं जे नर्सिंग इंटरव्हेन्शन असणार आहे तर ते आपण देणार आहे. मेडिकेशन पण येऊ शकतं, पण मेडिकेशन आपल्याला फिजिशियनला इन्फॉर्मेशन केल्याशिवाय आपण त्याला पेशंटला फिवर असल्यानंतर आपण त्याला कुठल्याही प्रकारचं ड्रग्स विदाऊट इन्फॉर्मिंग टू द फिजिशियन आपण देऊ शकत नाही. तर आपलं जे नर्सिंग ॲक्शन आहे त्याच्यामध्ये आपण कोल्ड स्पॉन्जिंग जे आहे, म्हणजे आपण त्याला कोल्ड ॲप्लिकेशन असं पण म्हणतो, तर कोल्ड ॲप्लिकेशन ह्या कंडिशनमध्ये देऊ शकतो. त्यानंतर जर पेशंटला जर पेन वगैरे जर असेल तर त्या कंडिशनमध्ये तुम्ही हॉट ॲप्लिकेशन देऊ शकता. त्यानंतर फिजिशियनला इन्फॉर्म केल्यानंतर तुम्ही मेडिसिन देऊ शकता किंवा मेडिकेशन्स पॅरासिटामॉल वगैरे जे असेल तर तुम्ही ते देऊ शकता. तर आपल्या फर्स्ट MCQचा ॲन्सर आहे कोल्ड स्पॉन्जिंग. त्यानंतर नेक्स्ट MCQ आहे, डॅश डॅश इज द प्रोसेस बाय विच बॉडी रेग्युलेट इट्स टेम्परेचर. खालीलपैकी कोणती अशी प्रोसेस आहे ज्याने की आपल्या बॉडीचं टेम्परेचर हे रेग्युलेट होत असतं. आपल्याकडे ऑप्शन आहेत ऑस्मोसिस, फिल्ट्रेशन, त्यानंतर होमिओस्टॅसिस अँड नन ऑफ द दिस. तर मित्रांनो, ऑस्मोसिस, फिल्ट्रेशन या सर्व केमिकल प्रोसिजर आहेत. याचा आणि आपल्या बॉडीचं जे टेम्परेचर मेंटेनन्स आहे याचा कुठल्याही प्रकारचा संबंध नाही आहे. तर पहिले दोन ऑप्शन आपले रॉंग आहेत. त्यानंतर होमिओस्टॅसिस हे आपलं राईट आन्सर आहे. तर होमिओस्टॅसिस म्हणजे एक अशी कंडिशन असते, बाहेरच्या एन्व्हायरमेंटमध्ये काही पण चेंज झाला तर जे इंटरनल एन्व्हायरमेंट एका इक्विलिब्रियम स्टेटला राहतं त्याला आपण होमिओस्टॅसिस असं म्हणतो. एक्झाम्पल, समरमध्ये आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये टेम्परेचर आपलं असतं 50 डिग्री सेल्सिअसपर्यंत आणि विंटरमध्ये जर बघितलं तर आपलं टेम्परेचर असतं 10 डिग्री सेल्सिअसपर्यंत. पण बॉडीचं जे नॉर्मल डिग्री सेल्सिअस आहे ते म्हणजे 37.2 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर हे आपलं कायम कॉन्स्टंट मेंटेन असतं. ही जी प्रोसेस आहे ह्या प्रोसेसला आपण काय म्हणतोय, होमिओस्टॅसिस असं म्हणतोय. म्हणजे बाहेरच्या एन्व्हायरमेंटमध्ये काहीही चेंज झाला तरी इंटरनल एन्व्हायरमेंट हे इक्विलिब्रियम स्टेटला राहणे त्याला आपण होमिओस्टॅसिस अशी कंडिशन म्हणतो. डॅश डॅश इज द क्लिनिकल टर्म रिलेटेड टू द लिव्हर, गॅस्ट्रोएंट्रोलॉजी, युरोलॉजी, न्यूरोलॉजी अँड हेपॅटॉलॉजी. तर याच्यापैकी तुम्हाला कोणतं राईट आन्सर वाटतंय कमेंट करून सांगा. तर आपल्याकडं पहिला आन्सर आहे गॅस्ट्रोएंट्रोलॉजी. गॅस्ट्रोएंट्रोलॉजी इज रिलेटेड टू द GIT, म्हणजे आपलं जो आतडे वगैरे आहेत, स्मॉल इंटेस्टाईन आहे, लार्ज इंटेस्टाईन आहे, स्टमक आहे, इसोफेगस आहे, त्याला आपण गॅस्ट्रोएंट्रोलॉजी असं म्हणतो. त्यानंतर नेक्स्ट वन आहे युरोलॉजी. युरोलॉजी इज रिलेटेड टू युअर किडनीज. जे पण किडनीच्या रिलेटेड आजार असतील त्यांना युरोलॉजीच्या अंडर घेतलं जातं. त्यानंतर नेक्स्ट वन आहे न्यूरोलॉजी. न्यूरोलॉजी इज रिलेटेड टू युअर ब्रेन अँड स्पायनल कॉर्ड. आणि नेक्स्ट वन येतं हेपॅटॉलॉजी. हे आपलं राईट आन्सर आहे. हेपॅटॉलॉजी म्हणजे रिलेटेड टू द लिव्हर आणि हेपॅट, जिथं पण तुम्हाला हेपॅट शब्द दिसेल तर तो शब्द रिलेटेड असतो आपल्या लिव्हरच्या. फॉर एक्झाम्पल हेपॅटोसाइट्स. हेपॅटोसाइट्स म्हणजे ज्या लिव्हरमधल्या सेल्स असतात आपण त्यांना हेपॅटोसाइट्स असं म्हणतो. त्यानंतर नेक्स्ट MCQ आहे आपला, व्हिटॅमिन A इज युजफुल इन डॅश डॅश. तर आता व्हिटॅमिन Aचं बेसिक फंक्शन काय आहे तर आय होप तुम्हाला सर्वांनाही माहीत असेल. व्हिटॅमिन Aचं आपल्याकडे बेसिक फंक्शन काय आहे तर व्हिजनच्या रिलेटेड कोणताही डिसीज असेल, त्याच्यामध्ये तुमचं नाईट ब्लाइंडनेस असेल
त्यानंतर झेरोथॅल्मिया वगैरे असेल, तर अशा कंडिशनमध्ये केराटोमलेशिया असेल, व्हिटॅमिन एच्या डिफिशियन्सीमुळं आईजचे सर्व डिसीज होत असतात किंवा जे पण आपल्याला ब्लाइंडनेस वगैरे येते तर ते व्हिटॅमिन एच्या डिफिशियन्सीमुळं होऊ शकतं. म्हणून व्हिटॅमिन ए इज युजफुल इन द व्हिजन. त्यानंतर हिअरिंग, एनर्जी सोर्स, स्मेलिंग हे सर्व आहेत का व्हिटॅमिन एचे बेसिक फंक्शन्स? तर हे व्हिटॅमिन एचे बेसिक फंक्शन नाही आहे. बेसिक फंक्शन व्हिटॅमिन एचं आहे व्हिजन. त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग इज द युनिव्हर्सल डोनर? कालच्या सिरीजमध्ये आपण युनिव्हर्सल रेसिपियंट बघितला होता, ज्याचं आन्सर होतं ए बी. आणि आता आज आपण बघतो युनिव्हर्सल डोनर. तर युनिव्हर्सल डोनर आपला ओ ब्लड ग्रुप जो आहे तर त्याला आपण युनिव्हर्सल डोनर असं म्हणतो. हे ऑलरेडी सर्वांना माहिती आहे, सोपा MCQ आहे. त्यानंतर फंक्शनल युनिट ऑफ द लंग्स आर डॅश डॅश. खालीलपैकी कोणतं पार्ट आहे जो आपल्या लंग्सचा एक फंक्शनल युनिट आहे? तर याच्यामध्ये भरपूर सर्व तुम्हाला इथे 4 ऑप्शन दिसतील. सर्वात पहिला आहे कॅपिलरीज. तर कॅपिलरीज हे आपले जे सर्क्युलेटरी सिस्टम आहे तर त्याचं फंक्शनल युनिट आपण कॅपिलरीजला म्हणतो. त्यानंतर न्यूरॉन्स जे आपलं CNS आहे, सेंट्रल नर्वस सिस्टम. सेंट्रल नर्वस सिस्टमचं फंक्शनल युनिट जर बघितलं तर ते न्यूरॉन्स येतात. त्यानंतर नेफ्रॉन्स जर बघितलं आपण तर किडनीचे जे फंक्शनल युनिट आहे त्यांना आपण नेफ्रॉन्स म्हणतो. आणि जे आपले लंग्सचे फंक्शनल युनिट आहेत त्यांना आपण ॲल्व्हिओलाई म्हणतो. ॲल्व्हिओलाई छोट्या छोट्या अशा सॅक्स आपल्या लंग्समध्ये प्रेझेंट असतात, ज्यामध्ये आपण इन्हेलेशन आणि एक्झलेशन करतोय तर ही सर्व प्रोसेस ॲल्व्हिओलाईमुळे होत असते. त्यानंतर गॅसेस एक्सचेंज पण ॲल्व्हिओलाईमधूनच होत असतं. तर फंक्शनल युनिट ऑफ लंग्स इज द ॲल्व्हिओलाईज. त्यानंतर नेक्स्ट वन आहे WHO स्टँड्स फॉर डॅश डॅश. वर्ल्ड हेल्थ ऑफिस, वर्ल्ड हॉस्पिटल ऑर्गनायझेशन, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन अँड नन ऑफ दिस. तर सर्वांना माहिती आहे WHOचा लॉंग फॉर्म जो आहे तर तो आहे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. बाकीचे जे आन्सर्स आहेत तर ते रॉंग आहेत. त्यानंतर व्हेन वॉज महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल इज एस्टॅब्लिश? काल आपण बघितलं होतं इंडियन नर्सिंग काउन्सिल कधी एस्टॅब्लिश झाली. तर इंडियन नर्सिंग काउन्सिल एस्टॅब्लिश झाली होती 1947मध्ये. आता आपण बघतोय MNC महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल, जी आपल्या मुंबईमध्ये लोकेट आहे. आपले जे सर्व रजिस्ट्रेशन वगैरे असतात तर ते MNC बघत असते, म्हणजे महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल. तर महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल आपल्याकडे एस्टॅब्लिश झालेली आहे 1966ला. सी हे राईट आन्सर आहे. तर याच्यावर 2 प्रकारचे MCQ विचारले जाऊ शकतात. एक तर इंडियन नर्सिंग काउन्सिल जर विचारलं तर तुमचा आन्सर येईल 1947. आणि जर महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल जर विचारलं तर 1966 हे त्याचं राईट आन्सर असेल. त्यानंतर वॉमिटिंग विथ द ब्लिडिंग इज टर्म ॲज डॅश डॅश. सेम MCQ आपण कालच्या टेस्ट सिरीजमध्ये पण बघितला होता, ज्याच्यामध्ये होतं नेझल ब्लिडिंग इज रिलेटेड टू डॅश डॅश. तर नेझल ब्लिडिंगला आपण काय बोलतो? नेझल ब्लिडिंग म्हणजे असेल तर आपण बोलतो इपिस्टॅक्सिस. त्यानंतर वॉमिटिंग विथ ब्लिडिंग जर असेल, आता वॉमिटिंग म्हणजे इमेसिस, ब्लिडिंग म्हणजे हिमॅटो, तर त्याला आपण काय म्हणणार? हिमॅटेमेसिस. हिमॅटेमेसिस म्हणजे काय? वॉमिटिंग अलॉंग विथ द ब्लिडिंग. त्याला आपण म्हणजे जे आपण उलटी करतोय, उलटी करण्यामध्ये रक्त येणे, त्याला आपण हिमॅटेमेसिस असं म्हणतो. हिमोटायसिस म्हणजे काय? हिमोटायसिस म्हणजे स्पुटममध्ये रक्त येणे आणि मिलिना म्हणजे स्टूलमध्ये रक्त येणे. तर अशा पद्धतीच्या हे काही क्लिनिकल टर्म्स इथे आहेत. त्यानंतर 10 नंबरचा MCQ डॅश डॅश इज द फंक्शनल युनिट ऑफ किडनी. ऑलरेडी आपण सेम MCQ वरती बघितलं आहे. तर कोणतं असणार आहे फंक्शनल युनिट ऑफ किडनी? फंक्शनल युनिट ऑफ किडनी इज द आवर नेफ्रॉन्स. नेफ्रॉनचं स्ट्रक्चर काय असतं बायोलॉजीमध्ये ऑलरेडी तुम्ही सर्वांनी बघितले. बाउबन्स कॅप्सूल, त्यानंतर कलेक्टिंग डक्ट, PCT, DCT हे सर्व तुम्हाला जे पार्ट आहेत हे ऑलरेडी तुम्हाला सर्वांना माहीत असेल. त्यानंतर ह्युमन स्केलेटन इज मेडअप ऑफ डॅश डॅश. ह्युमन स्केलेटनमध्ये किती बोन्स असतात? 200, 205, 206, 211. तर याचं राईट आन्सर आहे 206 बोन्स, म्हणजे 206 बोन एका अडल्ट ह्युमन स्केलेटनमध्ये प्रेझेंट असतात. डॅश डॅश नर्सेस आर वर्क इन विलेज ऑर कम्युनिटी. कम्युनिटी लेवलला आणि विलेज लेवलला ज्या नर्सेस वर्क करतात तर त्यांना आपण काय म्हणतो? तर हा एक कम्युनिटी हेल्थ नर्सिंगच्या अंडरचा क्वेश्चन आहे. कम्युनिटी हेल्थ नर्सिंग अंडर एक तरी क्वेश्चन तुम्हाला 101% राहील. काल आपण आशाचा लॉंग फॉर्म बघितला होता, तर आज आपण बघतोय की ज्या नर्सेस विलेज आणि कम्युनिटी लेवलला काम करतात त्यांना आपण काय म्हणतो? सर्वात पहिलं ऑप्शन आहे होम केअर नर्स. होम केअर नर्स आहे का? नाही. होम केअर नर्स म्हणजे ज्या नर्स प्रायव्हेटली एखाद्या होममध्ये जाऊन एखाद्या पेशंटची केअर घेतात, 24 आवर्स केअर करतात किंवा स्पेसिफिक केअरसाठी जातात, त्यांना आपण होम केअर असं म्हणतो. त्यानंतर नेक्स्ट आहे ऑक्झिलरी नर्स. ऑक्झिलरी नर्स आहे का? याचा आन्सर नाही. त्यानंतर व्हिलेज केअर नर्स. व्हिलेज केअर नर्स असा कुठलाही कन्सेप्टच अजूनपर्यंत नाही आहे, तर आपण याला काय म्हणतो? कम्युनिटी हेल्थ नर्सेस. कम्युनिटी हेल्थ नर्सेस ज्या पूर्ण कम्युनिटीमध्ये आणि विलेजमध्ये वर्क करत असतात त्यांना आपण कम्युनिटी हेल्थ नर्सेस असं म्हणतो. तर राईट आन्सर कोणतं आहे आपलं? D हे राईट आन्सर आहे, कम्युनिटी हेल्थ नर्सेस. त्यानंतर इंटरनॅशनल नर्सेस डे
इज सेलिब्रेटेड ऑन डॅश डॅश. हा खूप इम्पॉर्टंट MCQ आहे आणि हा भरपूर वेळेस विचारला पण जातो की जो आपला इंटरनॅशनल नर्सेस डे आहे तर हा कोणत्या दिवशी सेलिब्रेट केला जातो. तर मित्रांनो, इंटरनॅशनल नर्सेस डे आपला सेलिब्रेट केला जातो 12 मे या दिवशी. ठीक आहे, 12 मे इम्पॉर्टंट डे आहे आपल्यासाठी. त्या दिवशी इंटरनॅशनल नर्सेस डे सेलिब्रेट केला जातो आणि इम्पॉर्टंट MCQ आहे, भरपूर वेळेस रिपीटेड पण झालेला आहे. त्यानंतर लास्ट स्टेप इन एनी नर्सिंग प्रोसिजर इज डॅश डॅश. काल आपण पाहिलं होतं फर्स्ट स्टेप इन नर्सिंग प्रोसिजर. फर्स्ट स्टेप कोणती असणार आहे आपली? हँड हायजीन आपली फर्स्ट स्टेप असणार आहे आणि लास्ट स्टेप जी असणार आहे ती म्हणजे रेकॉर्डिंग अँड रिपोर्टिंग. रेकॉर्ड किपिंग इज द लास्ट स्टेप इन एनी नर्सिंग प्रोसिजर. आपण काय नर्सिंग प्रोसिजर केली, मेडिसिन दिले की इंजेक्शन दिले, पेशंटला एखादी केअर दिली, ते आपल्याकडे रेकॉर्ड असणं गरजेचं आहे. त्याला आपण काय म्हणतो? लास्ट स्टेप इन नर्सिंग प्रोसिजर इज द रेकॉर्ड किपिंग. त्यानंतर डॅश डॅश इज ऑल्सो नोन ॲज द टाय बोन, प्युबिस, क्लॅव्हिकल, फिमर अँड स्टर्नम. आय होप तुम्हाला सर्वांना, ज्यांनी खालची टेस्ट सिरीज अटेंड केलेली आहे त्यांना याचा ॲन्सर माहिती असेल. तर मी आता याचा ॲन्सर सांगत नाही आहे, तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मला हा जो 15 नंबरचा क्वेश्चन आहे तर याचा ॲन्सर द्यायचं आहे, जेणेकरून मला बी कळेल की किती मुलांनी फर्स्ट टेस्ट सिरीज अटेंड केली आणि आता ते सेकंड टेस्ट सिरीज अटेंड करत आहेत. डॅश डॅश इज द स्मॉलेस्ट बोन, स्टेपिस, वुमर, टॅलेस अँड क्युनिफॉर्म. तर हे जे बाकीचे बोन आहे, वुमर बोन हे आपल्या नोजमध्ये प्रेझेंट असतं, टॅलेस बोन हे टाचेमध्ये प्रेझेंट असतं, क्युनिफॉर्म बोन हे पण आपल्या पायामध्येच प्रेझेंट असतं खाली सर्वात, आणि जे स्टेपिस बोन आहे, स्टॅपिस मॅलियस इनकस, हे आपले 3 इयर ऑसिकल्स आहेत. त्यापैकी स्टॅपिस हे सर्वात छोटं बोन आपल्या बॉडीमधलं आहे. त्यानंतर सेमी सर्क्युलर कॅनल इज द पार्ट ऑफ मेडुला, इयर, नोज अँड पिट्युटरी. तर आपलं जे इयर जे आहे, इयर याचं ॲन्सर आहे. इयर्समध्ये सेमी सर्क्युलर कॅनल प्रेझेंट असतात, ज्या आपल्याला बॅलन्सिंगमध्ये हेल्प करतात. त्यानंतर ॲज वेल ॲज आपल्या हिअरिंग प्रोसेसमध्ये पण त्यांचं काही फंक्शन असतं. तर आपल्या इयर जे आहे, इयरचे आपले 3 कंपार्टमेंट असतात. आउटर इयर असतो, त्यानंतर मिडल इयर असतो आणि इनर इयर असतो. तर इनर इयरमध्ये ह्या सेमी सर्क्युलर कॅनल्स आपल्याला इथे प्रेझेंट दिसतात. त्यानंतर नेक्स्ट वन आहे 18 नंबरचा क्वेश्चन. मायल्जिया मीन्स डॅश डॅश. टूथ डिके आहे का? नाही. मसल पेन? येस, मसल पेन इज द राईट ॲन्सर फॉर मायल्जिया. हेअर फॉलिंग म्हणजे ॲरोप्शिया असतं. हाय फिवर म्हणजे पायरेक्झिया असतं. तर मायल्जिया किंवा हायपरथर्मिया आपण हाय फिवरला असं म्हणू शकतो. मायल्जियामध्ये माय किंवा माया हा जो शब्द आहे हा रिलेटेड टू आहे मसल्स, म्हणून मसल्स पेनला आपण मायल्जिया या शब्दाने क्लिनिकली ओळखतो. विच लोब ऑफ द ब्रेन इज असोसिएटेड विथ द हिअरिंग फंक्शन. खालीलपैकी कोणता ब्रेनचा लोब आहे जो हिअरिंगच्या फंक्शनच्या रिलेटेड आहे? त्याच्यामध्ये फर्स्ट वन आहे परायटल, ऑक्सिपिटल, फ्रंटल आणि टेम्पोरल. तर परायटल लोब हे वरचे असतात, ऑक्सिपिटल लोब हा मागच्या साईडनं असतो, फ्रंटल लोब हा आपल्या कपाळाच्या साईडला असतो आणि कानाच्या साईडला जे लोब असतात त्यांना आपण टेम्पोरल लोब म्हणतो आणि हेच टेम्पोरल लोब आपल्याला हिअरिंग प्रोसेसमध्ये हेल्प करत असतात. त्यानंतर नेक्स्ट वन, विच व्हिटॅमिन इज इसेन्शियल फॉर द बोन्स हेल्थ. आपण वरती एक क्वेश्चन बघितला होता आईसच्या हेल्थमध्ये. आईसच्या हेल्थमध्ये आपल्याला व्हिटॅमिन ए हेल्प करतो आहे. त्यानंतर बॉडीच्या सर्व इम्युनिटी आणि सर्व प्रोसेसमध्ये व्हिटॅमिन बी हेल्प करत असतं. क्लॉटिंगमध्ये व्हिटॅमिन के हेल्प करत असतं. क्लॉटिंग आणि के ध्यानात ठेवायचं. त्यानंतर व्हिटॅमिन डी जे आहे तर ते आपल्याला बोन्ससाठी इम्पॉर्टंट आहे. तर बोन्समध्ये सर्वात इम्पॉर्टंट फॅक्टर्स कुठला आहे मित्रांनो? तर कॅल्शियम हा इम्पॉर्टंट फॅक्टर आहे बोनमध्ये आणि कॅल्शियमच्या मेटाबॉलिझमसाठी एक व्हिटॅमिन लागतो, तो व्हिटॅमिन म्हणजे डी आहे. व्हिटॅमिन डी जर असेल तर कॅल्शियमचं मेटाबॉलिझम प्रॉपरली होईल. कॅल्शियमचं मेटाबॉलिझम प्रॉपरली जर झालं तर आपले बोन्स जे आहेत तर बोन्स आपले कसे असणार आहे? मजबूत त्या ठिकाणी राहतील. त्यानंतर नेक्स्ट आहे डॅश डॅश इज द पायोनियर ऑफ नर्सिंग. इट इज द मोस्ट इम्पॉर्टंट MCQ. ठीक आहे मित्रांनो, डॅश डॅश इज द पायोनियर ऑफ नर्सिंग. तर याचा ॲन्सर काय असणार आहे? फ्लोरेन्स नायटिंगेल. फ्लोरेन्स नायटिंगेल ह्या नर्सिंगच्या पायोनियर, त्यानंतर फाउंडर ऑफ द मॉडर्न नर्सिंग म्हणून ओळखल्या जातात. आपण नेक्स्ट क्वेश्चन जो आहे त्याच्यामध्ये आहे डॅश डॅश इज द फाउंडर ऑफ मॉडर्न नर्सिंग. तर त्याचा ॲन्सर पण असणार आहे फ्लोरेन्स नायटिंगेल. फ्लोरेन्स नायटिंगेलला आपण लेडी विथ लॅम्प असं पण म्हणतो. तर ते का म्हणतो, कोणाला माहीत असेल तर कमेंट सेक्शनमध्ये सांगा की फ्लोरेन्स नायटिंगेलला आपण लेडी विथ लॅम्प असे का म्हणतो, ज्याच्यावर MCQ विचारला जाऊ शकतो. द टर्म नर्स इज ओरिजिनेटेड फ्रॉम डॅश डॅश वर्ड न्यूट्रिक्स. तर असा हा कुठल्या ओरिजिनेटेड वर्डपासून नर्सिंग किंवा नर्स हा वर्ड बनलेला आहे? तर एक वर्ड आहे न्यूट्रिक्स. ह्या न्यूट्रिक्स वर्डपासून आपला नर्स हा जो वर्ड आहे तर तो बनलेला आहे. पण ॲक्च्युअल हा जो वर्ड आहे हा वर्ड कोणता आहे हे तुम्हाला इथे सांगायचं आहे. तर इथे ऑप्शन आहेत लॅटिन, जर्मन, फ्रेंच आणि ग्रीक. तर मित्रांनो याचा आपल्याकडे ॲन्सर आहे
फर्स्ट जे ॲन्सर आहे लॅटिन, तर नर्स हा जो वर्ड आहे तर हा लॅटिन वर्ड न्यूट्रिक्सपासून ओरिजिनेटेड झालेला आहे, जो इम्पॉर्टंट आहे. नर्सिंग ॲप्टिट्यूडमध्ये अशाच पद्धतीचे क्वेश्चन विचारतात, जेणेकरून तुम्हाला नर्सिंगबद्दल किती माहिती आहे, तुम्हाला किती स्किल्स आहेत हे आपण त्याच्यामधून बघतोय. लो ब्लड प्रेशर इज क्लिनिकली टर्म ॲज, ज्यावेळेस ब्लड प्रेशर कमी असतो तर त्या कंडिशनला आपण क्लिनिकली काय म्हणतो? हायपरथर्मिया, हायपोटेन्शन, हायपोथर्मिया, हायपरटेन्शन. द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन इज हायपोटेन्शन. ज्यावेळेस आपला ब्लड प्रेशर हा 80/60 खाली आलेला असतो त्या कंडिशनला आपण काय म्हणतोय? लो ब्लड प्रेशर, किंवा आपण त्याला हायपोटेन्शन असं पण म्हणतोय. त्यानंतर नेक्स्ट आहे बर्थ इयर ऑफ द फ्लोरेन्स नायटिंगेल इज डॅश डॅश. फ्लोरेन्स नायटिंगेलचा बर्थ इयर कोणता आहे? फ्लोरेन्स नायटिंगेलवर 101% एक MCQ तरी प्रत्येक नर्सिंग ॲप्टिट्यूडच्या क्वेश्चन पेपरमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. तर कोणता आहे? तर 1820 हे जे फर्स्ट आन्सर आहे. 1820 रोजी आपले जे फ्लोरेन्स नायटिंगेल आहे, पायोनियर ऑफ नर्सिंग, फाउंडर ऑफ द मॉडर्न नर्सिंग, तर त्यांचा जन्म हा 1820मध्ये झालेला आहे. त्यानंतर नेक्स्ट वन आहे डॅश डॅश इज यूज टू मेजर द ब्लड शुगर लेवल. आपण जे BSL करतो तर BSLमध्ये कोणतं खालीलपैकी इन्स्ट्रुमेंट किंवा इक्विपमेंट आपण यूज करतो? स्टेथोस्कोप आपण ऑस्कल्टेशनसाठी यूज करतो. त्यानंतर थर्मोमीटर आपण टेम्परेचरसाठी यूज करतो. स्पिग्मोमॅनोमीटर आपण BP साठी यूज करतो. आणि जे ग्लुकोमीटर आहे तर ग्लुकोमीटर आपण ब्लड शुगर लेवल किंवा ग्लुकोज लेवल मेंटेन ठेवण्यासाठी, नॉट मेंटेन ठेवण्यासाठी, मेजर ठेवण्यासाठी किंवा मेजरिंग करण्यासाठी आपण ग्लुकोमीटर हे यूज करत असतो. त्यानंतर फाउंडर ऑफ द मॉडर्न नर्सिंग. मॉडर्न नर्सिंगच्या फाउंडर्स कोण आहेत? दॅट इज द फ्लोरेन्स नायटिंगेल. बार्न, मॅडिसन, कार्या, हेपर, इलिझाबेथ हे सर्व काय रॉंग आन्सर आहे. तर फ्लोरेन्स नायटिंगेल जे आहे, फ्लोरेन्स नायटिंगेल हे राईट आन्सर आहे, फाउंडर ऑफ द मॉडर्न नर्सिंग. त्यानंतर नेक्स्ट आहे डॅश डॅश इयर्स रिक्वायर टू कम्प्लीट द BSc नर्सिंग प्रोग्राम. आपला जो BSc नर्सिंगचा प्रोग्राम आहे तर हा कंप्लीट करण्यासाठी किती दिवस लागतात? 3.5 वर्ष, 4.5 वर्ष, 4 वर्ष आणि 3 वर्ष. तर आय होप तुम्हाला सर्वांना राईट आन्सर माहीत असेल. तर किती आहे आपल्याकडे? 4 इयरचा आपला हा डिग्री प्रोग्राम आहे, डिग्री कोर्स आहे BSc नर्सिंग. JNM असेल, JNM असतं 3 वर्षाचं. ANM असेल 2 वर्षाचं. त्यानंतर पोस्ट बेसिक असेल 2 वर्षाचं. त्यानंतर MSc असेल 2 वर्षाचं. आणि MPhil आणि PhD मोर दॅन द 4+ इयर्स, डिपेंड ऑन द स्टुडंट. त्यानंतर वर्ल्ड हेल्थ डे इज सेलिब्रेटेड ऑन डॅश डॅश. तर आपला जो वर्ल्ड हेल्थ डे आहे तर तो कधी सेलिब्रेट केला जातो? याचं ॲन्सर काय मित्रांनो? याचं ॲन्सर आहे आपल्याकडं 7 एप्रिल. 7 एप्रिलला आपण काय करतो? वर्ल्ड हेल्थ डे म्हणून सेलिब्रेट करत असतो. त्यानंतर नर्स वर्किंग इन रिहॅबिलिटेशन सेंटर प्रोव्हाइडिंग द डॅश डॅश लेवल ऑफ केअर. लेवल ऑफ केअरवर पण इम्पॉर्टंट MCQ येतात. तर आपण लेवल ऑफ केअर म्हणजे काय सर्वात पहिले, किंवा लेवल ऑफ प्रिव्हेन्शन काय असतं हे सर्वात पहिले बघू. तर मित्रांनो इथं प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी असे 3 लेवल आपल्याकडे असतात. प्रायमरीमध्ये आपण काय करतोय की डिसीज जो आहे, फॉर एक्झाम्पल COVID-19 व्हायरसला आपण इथं घेऊ. तर COVID-19 व्हायरस कोणाला तरी एक पेशंट आहे, त्याला कोरोना झाला आहे. तर प्रायमरी प्रिव्हेन्शनमध्ये काय होणार की त्याने मास्क वापरणे, त्याने चांगलं डाएट घेणे, त्याने काढा पिणे, त्यानंतर त्याने गर्दीत जाणं टाळणे, हे सर्व जे प्रिव्हेंटिव्ह टेक्निक्स आहेत ते सर्व येतात आपल्या प्रायमरी प्रिव्हेन्शनमध्ये येतात. ठीक आहे मित्रांनो. प्रायमरी केअरमध्ये काय येतं? सर्व प्रिव्हेंटिव्ह टेक्निक्स. त्यानंतर तुम्ही त्याच्याबद्दल इम्युनायझेशन घेत आहेत, हे सर्व आपलं प्रायमरीमध्ये येईल. त्यानंतर सेकंडरीमध्ये काय येतं? सेकंडरीमध्ये येतं डिसीज आयडेंटिफिकेशन, म्हणजे डायग्नोसिस अँड अर्ली ट्रीटमेंट. डायग्नोसिस अँड ट्रीटमेंट हे कशामध्ये येतं? सेकंडरी. त्यानंतर टर्शरीमध्ये काय येतं? टर्शरीमध्ये येतं रिहॅबिलिटेशन. रिहॅबिलिटेशन म्हणजे काय की आता हा डिसीज ट्रीट झाला नाही, डिसीजमुळं काहीतरी कॉम्प्लिकेशन झाले, तर फर्दर कॉम्प्लिकेशन्स होऊ नये म्हणून पेशंटला रिहॅबिलिटेशन देणे, म्हणजे आहे त्या कंडिशनमध्ये एक बेटर लाईफ जगवणे. फॉर एक्झाम्पल कोविड झाला पेशंटला आणि कोविडमध्ये पेशंटचा लंग फेल्युअर झालेले आहेत किंवा त्याचे लंग्स आता प्रॉपरली काम करत नाहीत, तर त्या कंडिशनमध्ये पेशंटला एक ऑक्सिजन वगैरे देणे, त्यानंतर पेशंटला चांगल्या वातावरणामध्ये ठेवणे, आयसोलेट करून ठेवणे, हे सर्व आपलं रिहॅबिलिटेशनमध्ये येतं. म्हणजे नर्स वर्किंग इन द रिहॅबिलिटेशन सेंटर. रिहॅबिलिटेशन ही अशी प्रोसेस असते जिथं फक्त पेशंटचा डिसीज हा प्रेझेंट असतो, पण आपण त्याला एक बेटर लाईफ देण्याचा ट्राय करत असतो, त्याला आपण रिहॅबिलिटेशन असं म्हणतो. तर ह्या क्वेश्चनचा ॲन्सर काय असणार आहे? टर्शरी केअर. टर्शरी म्हणजे काय? ज्यावेळेस रिहॅबिलिटेशन आहे, रिहॅबिलिटेशन आपलं टर्शरी केअरमध्ये येत असतं. प्रायमरीमध्ये प्रिव्हेन्शन येतं, त्यानंतर सेकंडरीमध्ये अर्ली डायग्नोसिस अँड ट्रीटमेंट येतं आणि टर्शरीमध्ये रिहॅबिलिटेशन येतं. त्यानंतर नेक्स्ट वन आहे द प्रोसेस ऑफ आयडेंटिफिकेशन ऑफ डिसीज बाय क्लिनिकल एव्हिडन्सेस इज नोन ॲज डॅश डॅश.
म्हणजे एखादा पर्सन आपल्याकडे आला आहे, काही साइन अँड सिम्पटम्स सांगतो आहे, आपण ते सर्व साइन अँड सिम्पटम्स क्लिनिकली ॲसेस करणार, काहीतरी डायग्नोस्टिक टेस्ट करणार आणि त्या पर्टिक्युलर पेशंटला सांगणार की तुम्हाला हा आजार आहे. एक पेशंट आहे ज्याचं उजव्या साईडला पोट दुखतं आहे खाली आणि तो आपल्याकडे आला आहे. पेशंटला 2 दिवसापासून वॉमिटिंग होती, फीवर होतं आहे. आपण त्याचा सोनोग्राफी करणार आणि सोनोग्राफीमधून त्याला ॲपेंडिसायटिस आहे हे डायग्नोस करणार. तर त्या पेशंटचं डायग्नोसिस काय होणार? ॲपेंडिसायटिस. म्हणजे प्रेझेंट साइन अँड सिम्पटम्स आणि बाकीचे जे डायग्नोस्टिक टेस्ट आहे ते करून आपण पेशंटला कोणता डिसीज आहे ते आयडेंटिफाय करतो. त्या कंडिशनना आपण काय म्हणतो आहे? डायग्नोसिस. तर राईट आन्सर काय आपलं? द प्रोसेस ऑफ आयडेंटिफिकेशन ऑफ डिसीज बाय क्लिनिकल एव्हिडन्सेस इज नोन ॲज डायग्नोसिस. ॲसेसमेंट म्हणजे साइन अँड सिम्पटम्स ॲसेस करणे, त्यानंतर आपले फिजिकल एक्झामिनेशन करणे, दॅट इज द ॲसेसमेंट. प्रोग्नोसिस फोरकास्ट करणे, फ्युचरमध्ये काय होऊ शकतं त्याला आपण प्रोग्नोसिस म्हणतो. आणि ट्रीटमेंट म्हणजे जी आपली ॲक्च्युअल थेरपी आहे, ॲक्च्युअल थेरपी देणे म्हणजे ट्रीटमेंट. तर मित्रांनो, अशा पद्धतीचे आपले टेस्ट सिरीज नंबर 2चे हे 30 MCQ. आय होप तुम्हाला सर्वांना हे MCQ समजले असतील. जर या MCQमध्ये काही डाऊट जर तुम्हाला वाटत असेल तर आपल्या कमेंट सेक्शनमध्ये विचारा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. त्यानंतर एक्झामबद्दल रिलेटेड काही डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की नर्सिंग ॲडमिशनबद्दल येणारे नवनवीन अपडेट्स आणि सर्व इन्फॉर्मेशन मेड प्रोजेक्ट मेडिकल लेक्चर्स या चॅनलद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल. थँक्यू फ्रेंड्स.